नंदा विनायक कर्नाटकी. लोभस चेहरा, मोहक डोळे आणि अभिनय कौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वलयांकित अभिनेत्री म्हणून बेबी नंदा या मराठी युवतीने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. कोल्हापूर येथे 8 जानेवारी 1939 साली नंदा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी म्हणजे मास्टर विनायक हे यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक होते. तर त्यांच्या आई सुशीला कर्नाटकी. वडिलांच्या आग्रहास्तव मंदिर या चित्रपटात नंदा यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या 7व्या वर्षी एका मुलाची सर्वप्रथम भूमिका साकारली. 19 ऑगस्ट 1947 मास्टर विनायक यांचं अकस्मात निधन झालं. त्यामुळे बेबी नंदा यांच्या चिमुकल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आपोआप आली. कारण बालकलाकार म्हणून त्यांना चित्रपटासाठी बोलावणं येऊ लागलं. नंदा यांनी जग्गू, अंगारे, शंकराचार्य, सुदाम्याचे पोहे या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलेलं आहे. बेबी नंदा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नंदा यांनी 1945 ते 1956 पर्यंत बालकलाकार म्हणून काम केलं. व्ही शांताराम यांनी 1956 साली केलेल्या तुफान और दिया या बहीण भावाच्या कथेवर आधारित चित्रपटात नंदा यांना काम करण्याची संधी दिली. या चित्रपटातील कसदार अभिनयाने बेबी नंदा यांना अभिनेत्री म्हणून मान्यता मिळाली. 1957 साली आलेल्या भाभी या चित्रपटातील भूमिका त्यांनी जीव ओतून केली. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. नंदा यांनी मुंबईचे स्काउट कमिशनर गोकुळदास माखी यांच्याकडून घरी शिक्षण घेतलं. नंदा यांनी कुलदैवत, शेवग्याच्या शेंगा, देवघर या मराठी चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. त्यांना राजा परांजपे, फत्तेलाल, दिनकर पाटील अशा दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करता आलं. 1959 साली छोटी बहन या नायिकाप्रधान चित्रपटात त्यांनी शीर्षक भूमिका केली. चित्रपटसृष्टीत या गुणी अभिनेत्रीचा बोलबाला झाला. व्ही शांताराम यांची भाची आणि मास्टर विनायक यांची मुलगी म्हणून कामाच्या संदर्भात सवलत न घेता पटकथेचा अभ्यास करून, उजळणी करून, झोकून देऊन काम करण्याचं ध्येय त्यांनी समोर ठेवलं होतं. कानून, हम दोनो, आचल अशा चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचा कस लागला. जब जब फूल खिले हा नंदा यांचा शशी कपूर यांच्याबरोबरचा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला होता. वलयांकित अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीने त्यांचं स्वागत केलं. शशी कपूर आणि बेबी नंदा यांची जोडी सुपर डुपर हिट ठरली. एक यशस्वी आणि वलयांकित नायिका म्हणून नंदा यांचे 1960च्या दशकातील चित्रपट महत्त्वपूर्ण ठरले. इत्तेफाक या चित्रपटातील त्यांनी रंगवलेली खलनायिका प्रभावी ठरली. राजेश खन्ना यांच्याबरोबर द ट्रेन, सुनील दत्त यांच्याबरोबर काला बाजार व आज और कल, आशिक, अचानक, गुमनाम, भूमिका, जोरू का गुलाम असे वैविध्यपूर्ण भूमिका असलेले चित्रपट त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने केले. 4 दशकांच्या सिने कारकिर्दीत नंदा यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण कोणत्याही चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार कधीच मिळाला नाही. आंचलसाठी त्यांना 1960 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांना भाभी, आहिस्ता आहिस्ता आणि प्रेमरोग या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आणि इत्तेफाकसाठी 1969 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं. प्रेमरोग चित्रपटामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरेच्या आईचा रोल केला होता. 1972 मध्ये आलेला मनोज कुमार यांचा शोर हा चित्रपट मुख्य अभिनेत्री म्हणून नंदा यांचा शेवटचा हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटात त्यांनी मनोज कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली. चित्रपटात ट्रेनमधून आपल्या मुलाचा जीव वाचवताना नंदाच्या पात्राचा मृत्यू होतो. या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कालांतराने नंदा यांनी चित्रपटातून काम करणं कमी केलं. पण राज कपूर यांच्या आग्रहावरून प्रेमरोग, आहिस्ता आहिस्ता, मजदूर या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यानंतर मात्र चित्रपटसृष्टीपासून नंदा कायमच्या दूर झाल्या. त्यांच्या विवाहाकरता त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले, पण विवाहाचा योग नव्हता. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यासोबत त्यांचे स्नेहसंबंध जुळले. पण मनमोहन देसाई यांच्या अकाली मृत्यूमुळे त्या चंदेरी दुनियेपासून दूर गेल्या आणि अविवाहित राहिल्या. पुढे बऱ्याच वर्षानंतर नटरंग या मराठी चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी मनातील अभिनेत्री नंदा प्रेक्षकांसमोर आल्या. बॉलिवूडमध्ये कधी कलाकारांचं अफेअर तर कधी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा कायम असते.
पण नंदा या अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेम तर आलं, पण भलतंच काही घडलं, ज्यामुळे सगळंच्या सगळंच बदललं. लग्नाआधीच अभिनेत्रीच्या प्रियकराचा मृत्यू झाला, पण त्यानंतर प्रेम संपलं नाही. उलट तिने विधवेसारखी पांढरी साडी नेसून आयुष्य घालवलं. नंदाने 30 वर्षे बॉलिवूडवर राज्य केलं. चित्रपट दुनियेत प्रचंड यश मिळूनही नंदा यांचं जीवन चढ-उताराने भरलेलं होतं. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नंदा नेहमी प्रेम आणि नातेसंबंधापासून दूर पळत असायच्या. परंतु नंतर त्या दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या प्रेमात पडल्या होत्या. असं म्हणतात की मनमोहन देसाई यांचं नंदा यांच्यावर मनापासून प्रेम होतं, पण त्यांनी कधीही त्यांचं प्रेम उघडपणे व्यक्त केलं नव्हतं. तेव्हा बॉलिवूडमध्ये अशी चर्चा होती की मनमोहन देसाई यांनी जीवनप्रभा यांच्यासोबत लग्न केलं, कारण त्या नंदासारख्या दिसायच्या. मात्र काही काळानंतर मनमोहन देसाई यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यांची नंदा यांच्याशी जवळीक वाढू लागली. तेव्हा त्यांचं नातं पूर्ण झाल्याचं दिसलं आणि दोघांनी साखरपुडा केला. पण साखरपुड्याच्या अवघ्या 2 वर्षानंतर मनमोहन देसाई यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. त्यामुळे नंदा पूर्णपणे दुखावल्या होत्या. नंदा यांनी लग्न न करता मनमोहन देसाई यांच्या विधवा म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार या अपघातानंतर नंदा फक्त कामानिमित्त बाहेर जायच्या, पण जेव्हाही त्या कुठे जायच्या तेव्हा पांढऱ्या रंगाची साडी नेसायच्या. मराठमोळ्या कुटुंबातली मुलगी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित आणि वलयांकित अभिनेत्री झाली, ती उपजत अभिनय कौशल्याने आणि अभिजात सौंदर्यामुळे. 25 मार्च 2014 रोजी वर्सोवा येथे राहत्या घरी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नंदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.